हॅलो हाय नमस्कार वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर मी भाग्यश्री तुमच्यासाठी नवीन एक व्हिडिओ घेऊन आलेली आहे. तर मला तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करायची होती. तर ती काय आहे तर तुम्ही ती पूर्ण ऐका आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. सांगू का नको सांगू असं वाटत आहे, पण मला वाटतं की शेअर करावी म्हणून मी तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करणार आहे. तर नक्की ते सगळ्यांनी ऐका आणि ऐकल्यास नक्की मला कमेंट करून सांगा की मी जे काही सांगत आहे तुम्हाला ते ऐकून काय वाटत आहे. तर काय झालं, आता ना मार्गशीर्ष महिना लागायच्या आधी म्हणजे नेमकंच मार्गशीर्ष महिना लागला ज्या दिवशी अमावस्या होती बघा, मार्गशीर्ष महिन्याची पहिली अमावस्या नाही का, मार्गशीर्ष लागायच्या आधी एक अमावस्या येते बघा, कार्तिक महिना संपतो तेव्हाची अमावस्या. अमावस्याच्या दुसऱ्या दिवशी सोमवारची गोष्ट आहे. सकाळी ना मी उठले म्हणजे मी झोपलेली होते आणि त्यावेळेस मिस्टरांची नाईट शिफ्ट चालू असेल, तर मला ना एक असं स्वप्न पडलं की मी माझी आता जी आजी वारली ना, मी त्यांच्या घरी आहे. मी ते त्यांच्या घरी आहे आणि त्यांच्या घरी असंच जे काही घडलं समजा आता मागे तेच होत होतं सगळं. आणि थोडं वेगळं म्हणजे बोलावं का नाही असं काय माहिती, पण मग असं वेगळंच दिसलं मला. ते सर्व झालं. त्याच्यानंतर ना जिथे रामाचं मंदिर आहे का आमच्या तिकडे, म्हणजे माझ्या काकांच्या तिकडे त्याचे मंदिर आहे ना, तिथं आम्ही असं सगळे बसलो. तिच्यामध्ये 3 बाया होत्या. मग ते आम्ही तिथं बसलो. नंतर मी त्यांना, आमच्या काकाच्या गावामध्ये एक बालाजीचं मंदिर आहे, मग आम्ही म्हणजे मी त्या तिघींना घेऊन गेले किंवा मी पण त्यांच्यासोबत गेले मंदिरामध्ये. तर तिथे एक देवीचं मंदिर आहे. तर तिथं आम्ही म्हणजे मी त्या बायांना ते मंदिर दाखवलं वगैरे सर्व. आणि मग त्याच्यातली एक बाई ना माझ्यापाशी बसली. आम्ही सगळेच बसलेलो होतो. 1-2 जणी उठून दुसरीकडे बघायला गेल्या. आम्ही दोघे सोबत बसलेलो. तर ती बाईने ना माझी हे असते ना आपली ही नस मनगट, हे मनगटाची नस, तर तिने ना असा हात लावला. ते आपलं हे कसे तपासतात डॉक्टर लोक, नस कशी चेक करतात, की त्यांनी ते तसं चेक केलं. त्यांनी तसं चेक केलं, त्यांना काय वेगळं दिसलं वाटतं. त्यांनी मला सांगितलं म्हणे हे असं असं तसं हे कर ते कर असं काय, म्हणजे भरपूर. जसं आपण एखादं सांगतो, एखाद्याला कळतं ना की समोरच्याचं काय चालू आहे, काय अडी अडचणी, असं काय ते आलेलं माझ्या स्वप्नात आलं. हे सगळं माझ्या स्वप्नात आलं. मग त्यांनी माझी नाडी वगैरे चेक केली, ते झालं. मग त्यांनी हात ठेवला डोक्यावर. ते काय बोलले त्यांना त्यांचं माहिती, चांगलं होऊ दे का काय होऊ दे, ते तसं बोलले. नंतर त्यांनी ना हे काढली, उदी असते ना आपली, आपलं हे असतं बघा, अंगारा असतो, अंगारा काढला आणि त्यांनी मला खायला दिला. ते हातामध्ये अंगारा दिला आणि लगेच त्यांनी असं तोंडावरून हात फिरवला माझ्या. असं 4 ते 5 टाईम असं तोंडावरून हात फिरवला. मग एकदम मी तेवढं बघितलं आणि हां ते झालं. नंतर मग मी उठून बसली आणि नेमका मार्गशीर्ष महिना चालू झाला होता. नेमका मार्गशीर्ष महिना चालू होऊन एकच दिवस झाला होता. सोमवारची गोष्ट आहे ही. महिना संपला तो, कार्तिक महिना मार्गशीर्ष महिना लागून सोमवारच्या दिवशीची गोष्ट आहे ती. मग मला हे चालू होतं डोक्यात की सांगावं की नाही सांगावं. आणि ते एक झालं आणि त्याच्या आधी एक गोष्ट होती. म्हणजे स्वप्नामध्ये मी पिल्लूला ना असं म्हणजे वॉमिटिंग होती ना सारखी, मी कुठे त्याला प्रवासाला घेऊन जाते तर त्याला जीभला बसला, म्हणजे बसमध्ये असं कुठं नाही होत काही त्याला, फक्त प्रायव्हेट गाडी कधी केली ना तेव्हा त्याला असा प्रॉब्लेम होतो. मग ते AC वगैरे असते गाडीमध्ये, किंवा एखाद्याला म्हणतात ना की ते गाडीमध्ये असं बसलं त्याच्यातलं वातावरण सहन नाही होत त्याच्यामुळं असं करतात. तर त्याचं ते तसं बघून की काय करून ते मला स्वप्नामध्ये तसंच उलट्या सुरू झालं नुसत्या सारख्या. तेच 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 वॉमिटिंग सुरू झाली नुसती, तीच 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 व्हायची. तर मग त्या दिवशी स्वप्नात मी असं बघितलं की मला असं होत होतं आणि एकदम ब्लड पडलं त्याच्यातून, म्हणजे वॉमिटिंग गेली ना. स्वप्नात बघितलं मी असं.
आणि त्या दिवशी आणि त्या दिवशी ना अचानकच असं जाग आली मला. जाग आली आणि मग आणि बघतो तो का खरंच मला पण तसंच झालं. मी उठले आणि वॉशरूममध्ये गेले तिकडे. नंतर मग मला लाईटाच्या थोड्या प्रकाशामध्ये असं ब्लडिंगसारखं दिसलं थोडं. तर मग ते दिसल्यावर मग मी टॉर्च आणली, मग इकडं आले, मोबाईल आणला आणि मग ते टॉर्च लावून बघितली तर खरंच त्याच्यामध्ये पडलेलं होतं. जास्त नव्हतं, थोडंसं असेल पण होतं. पण मग तुम्ही पण बघा ना की सगळ्यात आधी असं स्वप्न पडलं की मला स्वप्नामध्ये ब्लड दिसणं, स्वप्नात दिसलं आणि उठून बघते तर खरंच ते एखाद्या दाढीचं किंवा दातामधून येत असेल ते. आणि परत एक गोष्ट ही की मार्गशीर्ष महिन्यामध्ये मला जे काही स्वप्नात दिसलं ते लगेच मार्गशीर्ष महिन्यामध्ये दिसलं मला. तर मला हाच अनुभव शेअर करायचा होता तुमच्यासोबत की आपण जे काही बघतो स्वप्नामध्ये कधी कधी ते खरं पण होतं का. आणि माझ्यासोबत ना 3-4 गोष्टी असं झाल्या आहे त्या खरंच घडल्या आणि म्हणजे जसं मला थोडंफार स्वप्नात दिसतं तसं प्रत्यक्षात पण होतं. म्हणजे ते माझ्यासोबत असो किंवा समोरच्या व्यक्तीसोबत असो असं. मागे पण असं 1-2 जणांचं मनात नुसतं सहज नाव घेतलं असं, म्हणजे त्यांना काही हो असं म्हणून नाव नव्हतं घेतलं मी कोणाचं. पण मग असं सहज म्हणजे आठवण का आपण कसं एखाद्याची आठवण काढतो तर आपण म्हणतो लगेच त्याचा फोन आला, बघ मी आठवण काढत लगेच त्याचा फोन आला. किंवा आपण नाव घेतलं बघ त्या 100 वर्षाविषयी असं. तर 1-2 जणांचा आम्ही असंच बसल्या ठिकाणी म्हणजे सहज चांगल्याच गोष्टी बोलत होतो त्यांच्या विषयी. तर लगेच त्यांचा तिकडनं हे आला की असं असं झालं. म्हटलं बापरे, बघायचं काम नाही. आणि आता तुम्हाला सांगितलं की 2 एकाच झाला की वॉमिटिंग होत होती, त्याच्यामध्ये ब्लडिंगचं झालं. आणि त्याच्यानंतर हे की मार्गशीर्ष महिना लागून 1 दिवस झाला आणि त्या दिवशी सकाळी लगेच मिस्टरांनी म्हटलं असं तर लगेच म्हणजे बघा ना देव कोणत्या प्रकारे आपल्याला हे करतो. म्हणजे खरंच आणि देवाच्याच महिन्यामध्ये असं का बरं देव दिसतं आपल्याला. आणि हेच सोडून समजा मार्गशीर्ष महिना गेला, तो तो नवरात्राचा महिना गेला तेव्हा असं का बरं दिसत नाही. तर मला तुमच्यासोबत एक छोटासा अनुभव शेअर करायचा होता, तर मी तो शेअर केला. तर नक्की तुम्हाला कोणाला पण काय वाटतं याच्यावरती नक्की मला कमेंट करून सांगा. आणि जे काही मी स्वप्नात बघितलं तुम्हाला पण ते कधी कधी दिसतं का नक्की कमेंट करून सांगा. आणि आजचा व्हिडिओ आवडला असाल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि जे कोणी चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकॉन पण सोबतच प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझे प्रत्येक व्हिडिओ आणि जे काही समजा येत आहे तेवढं जेवढं मला स्वप्नात जसं दिसलं मी तसं तुमच्यासोबत शेअर केलं. आणि हेच की तुमच्यासोबत पण असं घडतं का, तुम्हाला पण असं म्हणजे होतं का फेल वगैरे. म्हणून मग माझा एक छोटासा अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर चला आता मी आवरते आणि स्वयंपाकाची तयारी करते, कारण की सकाळी पिलूचे पप्पा गेलेले तसे म्हणजे त्यांनी संध्याकाळचा स्वयंपाक नेला होता. काय करणार सकाळी हेच नव्हतं तर ते म्हणे राहू दे म्हणे आता. मग आता मी दळण वगैरे करून ठेवलं बाजरीचं, पिल्लूला आणलं स्कूलमधून. आता 6:10 झालेले. तर चला. आणि हे बघा केवढं केस जातात. तर चला असो, आता काय करणार, केस गळो आता टकले हो. वातावरणानुसार माणसामध्ये चेंजेस होत राहतात.
तर चला भेटू नवीन एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि काळजी घ्या. आणि माझे व्हिडिओ असेच बघत राहा आणि असाच चांगला सपोर्ट करा. म्हणजे मला तर असं कधी कधी टेन्शन येतं, व्ह्यू नाही येत, पण सगळेच सांगतात एवढं लवकर हारायचं नसतं. लोक 5-5, 6-6 वर्ष कामं करून एका जॉबवर आपण तर लागलो तर कंपल्सरी रेग्युलर जर कोणतेही काम जर केलं तर त्या कामात सक्सेस मिळणं हे अशक्य आहे असं नाहीच आहे. तुम्ही त्यासाठी मग माझं म्हणणं आहे, जे काय आपल्याला टॉपिक वाटेल मी ते नक्कीच तुमच्यासोबत शेअर करत जाईल. आणि तर चला तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या, स्वस्त राहा, मस्त राहा, माझे व्हिडिओ बघत राहा आणि असा सपोर्ट करा. आणि नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला पण काय वाटतं. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या सगळ्यांनी. आणि सगळ्यांनी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला बाय बाय, टेक केअर. मी होतो तो स्वयंपाक.